महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये सध्या खडखडाट आहे। राज्याची आर्थिक स्थिती अडचणीची आहे, पण राज्य दिवाळखोरीकडे चाललेलं नाही असं ऐन अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांना पत्रकारांना सांगावं लागलं। अर्थमंत्री तर जाहीरपणे सांगतायत सध्या सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही। राज्यावरचा कर्जाचा बोजा आता जवळपास 9.5 लाख कोटींवर पोहोचलाय। राज्य इतक्या कठीण परिस्थितीमधून जात असताना आपले अनेक नेते आणि मंत्री काय करतात? उधळपट्टी। ते नागपूर अधिवेशन जणू एन्जॉय करतात, कारण नागपूर अधिवेशनाला पोहोचलेले अनेक मंत्री आणि आमदार सुद्धा काही हे पंचतारांकित हॉटेल्समध्ये मुक्काम ठोकून बसलेत। आता मंत्र्यांनी किंवा आमदारांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला तर त्याबाबत इतरांनी तक्रार कशाला करावी? त्यांना जिथे राहावं वाटतं तिथे राहण्याचं स्वातंत्र्य आहेच की त्यांना। इथं आक्षेप नेत्यांच्या पंचतारांकित हॉटेलमधल्या स्टेचा नाहीये, इथं प्रश्न आहे उधळपट्टीचा। तुमच्या आमच्या कराच्या पैशातून सुरू असलेल्या उधळपट्टीचा। अधिवेशनासाठी जे आमदार जे मंत्री नागपूरमध्ये येतात त्यांच्या राहण्यासाठी नागपूरमध्ये एक स्वतंत्र व्यवस्था तयार आहे। बंगले आहेत, आमदार निवासस्थान आहे। 8 दिवसांच्या अधिवेशनासाठी वर्षभर ते बंगले आणि रूम्स व्यवस्थित देखभाल केले जातात। करोडो रुपये त्यावर खर्च होतात आणि जेव्हा हे मंत्री आणि आमदार अधिवेशनाला पोहोचतात तेव्हा ते सरळ पंचतारांकित हॉटेल्सची वाट धरतात। जर मंत्र्यांना आणि आमदारांना तिथे राहायचंच नसेल तर मग वर्षभर कराच्या पैशातून या सगळ्या निवासस्थानांची देखभाल करायची कशाला? ज्या राज्यामधल्या कितीतरी शाळा आज गळक्या छपराखाली भरतात, ज्या राज्यामध्ये हजारो हॉस्पिटल्स दुरुस्तीसाठी निधीची वर्षानुवर्ष वाट पाहत राहतात, ज्या राज्यामध्ये डोक्यावरचं एक हक्काचं छप्पर बनवायला अवघं आयुष्य खर्ची पडतं, ज्या राज्यामध्ये एक पूर हजारो संसारांची चिखलमाती करतो, त्याच राज्याचं नेतृत्व करणारे नेते ही अशी उधळपट्टी करू कशी शकतात? आणि आपल्याला आमदार आरामदायी निवासाची सोय करताना गोरगरीब जनतेचे पैसे असे वाया कसे घालवू शकतात? हा कळीचा मुद्दा आहे। याच मुद्द्यावर बोलायचंय, पण त्या अगोदर पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। उपराजधानी नागपूरमध्ये सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। त्यासाठी सर्व मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी नागपूरला मुक्कामी आहेत। आता नागपूरला मुक्काम करताना हे सगळेच जण सरकारी निवासस्थानांमध्ये थांबले असतील असं तुम्हाला वाटलं असेल, पण तसं नाहीये। यातले बहुतांश मंत्री आणि अनेक आमदार हे चक्क पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरलेत। रॅडिसन ब्लू, सेंटर पॉइंट, ले मेरिडियन या महागड्या हॉटेल्सच्या अनेक रूम सध्या मंत्री आणि आमदारांनी बुक केल्यात। आता कोणते मंत्री कोणत्या हॉटेलमध्ये थांबलेत तेही बघा। रेडिसन ब्लू मध्ये कोण कोण उतरलंय ते पहा। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, तर मंत्री नितेश राणे हे सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये थांबलेत। हिवाळी अधिवेशनासाठी सगळे बंगले आणि आमदार निवासांची वर्षभर देखभाल करावी लागते। त्यासाठी जनतेच्या करातून जमलेला मोठा निधीही खर्च होतो। नागपूरच्या रवी भवनामध्ये एकूण 30 सरकारी बंगले आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र बंगले आहेत। सर्व निवासस्थानांच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते। 30 पैकी 27 बंगल्यांची दुरुस्ती आणि सोयी सुविधांसाठी प्रत्येकी 15 लाख खर्चाचं अंदाजपत्रक आहे। उर्वरित 3 बंगल्यांसाठी प्रत्येकी 35 लाखांचा खर्च होतो, तर उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्यावर जवळपास 85 लाखांचा खर्च झालाय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर सत्ताधारी मंत्र्यांवर सडकून टीका केली आहे। पैशाच्या कुणाला पडलं आहे? 200-250 कोटी रुपये 7 दिवसासाठी सरकार खर्च करत असेल अधिवेशनावर, आणि विदर्भाला त्या ठिकाणी कुठलेही बॅकलॅगच्या दृष्टीनं विदर्भाचा मराठवाडा विदर्भ त्यामध्ये कुठल्याही ते बजेटमध्ये तरतूद नसेल तर हे अधिवेशनाचा उपयोग काय? वडेट्टीवारांच्या टीकेला फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनीही उत्तर दिले। असं काही नाही आहे। सकाळी 9-9:30च्या नंतर लोक यायला सुरुवात होतात, त्यावेळेला सगळे आपापल्या बंगल्यावरती हजर असतात, जरी हॉटेलमध्ये राहत असले तरी। सरकारी जागा वापरून मंत्र्यांसाठी बंगले आणि आमदारांसाठी निवासस्थानं बांधली जातात। त्याच्या देखरेखीवर, नूतनीकरणावर
दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. पण अनेकदा मंत्री आणि आमदारांचे पीए, निकटवर्तीय, कार्यकर्ते आणि मतदारसंघातले विद्यार्थीच याचा लाभ घेताना दिसतात. या सरकारी निवासस्थानावर जनतेचा पैसा खर्च होतो. त्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवण्यासाठी सरकारनं याबाबतीत कडक नियम करणं गरजेचे आहे, ही भावना महाराष्ट्राची आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.